from Maharashtra, the Quit India movement. In the true sense of the word, Quit India movement was a people's movement in which millions of common Indians had participated. महाराष्ट्र की झांकी, इसमें बापू के दो नारों को आधार बनाया गया है, अंग्रेजों भारत छोड़ो। आता आपल्या समोर जी झांकी येणार आहे ते महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची महाराष्ट्रीयता ह्याचं प्रदर्शन करेल। आपण पाहताय जी झांकी येणार आहे, महाराष्ट्र लिहिलेलं आहे समोर, आणि आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली राष्ट्रीयता, आपला त्याग, आपण कोणते कष्ट केलेले हे सर्व आपण पाहतोय की आपल्या पूर्वजांनी कोणते कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवलेले आहे। आणि आता ही आपली जिम्मेदारी आहे की आपण ते स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे धोक्यात येणं कामा नये। It's a lovely sunny January morning, and Rajpath and the route of the parade, a picture of perfection. This is the parade going to Patiala House. The tableau from Andaman and Nicobar showcases the effect Gandhiji had amongst the inmates of cellular jail. आता आपण जी झांकी पाहतोय हे अंडमानचं जेल आहे, सेल्युलर जेल, ते आता आपण पाहिलं। इथेच आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंग्रेजांनी त्या कैदेमध्ये ठेवलं होतं। आता महात्मा गांधीची झांकी आपल्या समोर येणार आहे। हे जे आपण पाहतोय आता हे अंडमान निकोबारचं जेल आहे। देश है साथ तुम्हारे, अहिंसा पथ पे चलना। The tableau from Assam. The topic Gandhiji in Assam. महात्माए हाकी बोले राम रहीम बांध राम रहीम एके लगे एके खंगे बांधव। आता आपण जे पाहतोय समोर हे आसामची संस्कृती, आसामची संस्कृती ह्याचं प्रदर्शन करतात। कृष्ण करीम बांध शिव इब्राहिम दुयु एके जन हरि काकनु दुहीम हाय हाय राम रहीम अल्लाह राम। अजूनही आसाममध्ये कृष्ण संप्रदाय याला फार महत्व आहे। गीता के गुनीम बांध वेद के गुनीम कुनी पिसे कोरानरु आया तकबुदीम हाय हाय राम रहीम अल्लाह राम रहीम हाय हाय राम रहीम अल्लाह राम रहीम हाय हाय राम। राजपथ पर अगली झांकी त्रिपुरा से, जिसका विषय है गांधीवादी रीति से ग्रामीण अर्थव्यवस्था का सशक्तिकरण। त्रिपुरा आपलं राज्य जे आहे आसामला लागून आणि बांगलादेशच्या मध्ये, हे पहिले एक स्वतंत्र राज्य होतं आणि त्याचा समावेश भारतामध्ये झाला, म्हणजे भारतातच होतं ते। आणि तिकडची संस्कृती एक वेगळ्या प्रकारची आहे, तिकडे तिथे भाषा बोलली जातात। आणि आपण एक लक्षात घ्या की भारतामध्ये अनेक विविधता असल्या कारणानंतरही भारतामध्ये एकता आहे। विविधता में एकता हा आपला भाष आहे, घोष भाष आहे, आणि हीच एकता आपल्याला कायम ठेवते। ही इकडची संस्कृती आहे। महिलांचा तिथे सन्मान होतो। घरातली मोठी, सर्वात मोठी मुलगीला कुणी पण काही कोणत्या प्रकारचं बोलत नाही, त्याचा सन्मान केला जातो। ही तिकडची संस्कृती आहे। भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासत की छटा बिखेरती अब आ रही है गोवा की झांकी। विषय अमन जहां पर कायम है, सर्वधर्म संभाव। आता आपल्याकडे जी झांकी येणार आहे ते गोव्याचं प्रदर्शन करते। गोवा एक टुरिस्ट सेंटर तर आहे। ह्याच गोव्याला आपण पोर्तुगीजांना बाहेर काढून आपण त्याला भारतामध्ये आपलं राज्य होतं ते त्यांनी मुद्दामून केलं होतं। आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गोव्यामध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिक
पद्धती जी आहे ही सगळे एकत्र राहतात. सर्व धर्म समभाव. तुम्हाला मंदिर पण तिथे मिळेल, चर्च पण मिळतील आहे, मस्जिद पण तिथे आहे. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शत्रुता नाही, वैमनस्यता नाही, धार्मिक वैमनस्यता नाही. आणि हे गोव्याची संस्कृती आपल्या समोर आहे. Peace is its own reward. Peace. The tableau from Arunachal Pradesh is entitled Peace Within. It depicts Gandhiji's belief in cleanliness is next to godliness. हिमाचल प्रदेश आपल्या सीमा क्षेत्रात चीनला लागून आपला प्रांत आहे. इकडची संस्कृती वेगळ्या प्रकारची आहे. इथे तिबेटियन सभ्यता आहे, बौद्धिक सभ्यता आहे, भारतीय सभ्यता आहेच आहे. आणि इकडचे लोकांची परिवेश देश आपण पाहतोय, इकडची संस्कृती आपण पाहतोय. कामाची तिथे कामं करतात, त्यांचा पण जीवन याच्यामध्ये दिसून येतंय की कोणत्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते लोक राहतात आहे. आणि भारतीय क्षेत्र असूनही त्या विषमतेमध्ये पण एक समता आहे. Punjab evokes the horrific events of Jallianwala Bagh massacre almost 100 years ago in 1919. Memories of the massacre chill the soul to this day. This was the turning point in India's struggle for freedom. पंजाब प्रांतातला एक लोकांना मिळते. अंग्रेजांनी कोणत्या प्रकारचे अत्याचार केले, नरसंहार केला, त्याचे हे दृश्य आपण पाहतोय. जलियांवाला बाग जो आपण म्हणतोय, ही जाती आपल्याला दर्शवते की भारताच्या सर्व क्षेत्रामधल्या लोकांनी त्याग केल्यानंतर, बलिदान केल्यानंतर किंवा आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. गोली चलाई अहिंसा के दीवानों पे, इसके बाद तो बदले गांधी, बदला आंदोलन आजादी का. Tamil Nadu now depicts transformation of dress code of Mahatma Gandhi. भारत देश है मेरा. और ये झांकी है तमिलनाडु से. गांधी जी के पहनावे में बदलाव तब आया जब वे 1921 में मद्रास से मदुरई गए. इसी के बाद वो सिर्फ धोती पहनने लगे. दक्षिण भारताची संस्कृती आहे त्याचं प्रदर्शन केलं आहे. गांधी जी ने दांडी यात्रा करके उठाया तो मुट्ठी भर नमक था, लेकिन अंग्रेज सरकार इससे बुरी तरह डर गई थी. गुजरात की झांकी ऐतिहासिक दांडी यात्रा पर आधारित है. सुर संग्राम को देख भागई नहीं. अहमदाबादला गांधी आश्रम जे आहे, साबरमती आश्रम आहे, तिथे महात्मा गांधींनी तपस्या केली, आपला त्याग केला, आपली चळवळ सुरू केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. याची ती झाकी आपण पाहतोय. त्याची सुरुवात गुजरातमधूनच झालेली होती आणि त्याचं स्वरूप पण आपण पाहतोय. सील और सांच संतोष साहिब है, नाम शमशेर तहाँ खूब बाजे. कहे कबीर कोई जुझी है सुरमा, कायरा भीड़ तहाँ तुर्त भाजे, तहाँ तुर्त भाजे. जम्मू कश्मीर a picture of perfection, and now approaching the saluting base.
The tableau from Jammu and Kashmir, Gandhiji's ray of hope, a composite culture. ह्या झाकीमध्ये पण आपल्याला विविधतेमध्ये एकता आहे. हे जम्मू काश्मीरचे लोक जे आहे इथे आज आपल्या शत्रू राष्ट्रांनी मुद्दामून यांचा दिशाभूल करून आतंकवाद पसरला आहे. त्यांची संस्कृती आपण पहा. कधी आपण विश्वास करू शकतो का की हे लोक हातामध्ये बंदूक घेतील पण त्याचा दिशाभूल करून त्याचा गैरवापर करून आणि पाकिस्तानच्या लोकांना पाठवून त्यांनी तिथे नरसंहार सुरू केलेला आहे. परंतु ही दर्शवते आपल्याला संस्कृती, टिबेटियन संस्कृती, जम्मू काश्मीरची संस्कृती, हिंदू संस्कृती या सर्वांचा समावेश जम्मू काश्मीरमध्ये आहे. The topic is Gandhiji and the Belagavi Congress session. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी कर्नाटक क्षेत्रामध्ये पण आपलं काम केलेलं आहे आणि तिकडच्या लोकांची संबंधी जे आपण पाहतोय आज पुढाकार जो ते लोक घेतात आहे लोकांची त्यांची संस्कृतीचा हा एक स्वरूप आहे. उत्साह और उमंग का संचार करती गणतंत्र दिवस की ये परेड अपने लक्ष्य लाल किले तक पहुंचने के क्रम में सुप्रीम कोर्ट से गुजर रही है. इस समय शांति यहाँ मन की और राजपथ पर अगली झांकी उत्तराखंड से जिसमें कौसानी के अनासक्ति आश्रम को दर्शाया गया है. कौसानी का अनासक्ति आश्रम योग बनाए बेहतर उत्तराखंड इथे केदारनाथ, बद्रीनाथ, जोशीमठ, कौमुख ह्या सगळ्या सांस्कृतिक आणि धार्मिक आपल्या लोकांची आस्था तिथे आहे. त्याची झाकी आता आपल्या समोर येते. प्रत्येक भारतीयाची इच्छा असती की चारधामच्या जेव्हा यात्रा करतात ते केदारनाथ बद्रीनाथ जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, देवाचा आशीर्वाद घ्यावा. त्याचं स्वरूप आपण इथे पाहतोय. समावेश इस परेड में मार्चिंग कंटिंजेंट एक के बाद एक आगे बढ़ रहे हैं. सुप्रीम कोर्ट से ये सजीव दृश्य. और यहाँ राजपथ पर